नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. आजपासून हप्ते वितरण सुरू होणार आहे. त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत. 12 प्रकारचे अकाउंट लाडक्या बहिणींना असतील तर त्वरित बदला अशा प्रकारचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणावरती चुकीची माहिती देण्याचं काम करत आहेत. आणि याचबरोबर लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा हप्ता आलेलाच आहे. जुलै महिन्याचे 3,000 रुपये मिळणार आहेत किंवा 2100 रुपये मिळणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या, चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, येणारा जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो 1500 रुपयांचाच येणार आहे. लाडक्या बहिणींच्या हप्ते संदर्भात कोणतीच वाढ झालेली नाही. मात्र एक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे की लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सुरू आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे. त्यामुळे तुम्ही देखील निकषांमध्ये बसत नसाल किंवा याचबरोबर तुम्ही देखील जर एका रेशन कार्डावरती 2 पेक्षा जास्त जर लाभ घेत असाल, तुमचं वय 65 वर्ष वयोगटापेक्षा जास्त झालेलं आहे, त्यानंतर तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे, उत्पन्नाची मर्यादा वाढली असेल किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जर लाभ घेत असाल तर तुमचा येणारा हप्ता हा बंद होणार आहे. कारण का स्ट्रिक्टली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचं चेकिंग चालू आहे आणि 20-30 हजारांच्या आसपास प्रत्येक जिल्ह्यानुसार लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम चालू आहे. तर आता प्रश्न राहिला की जुलै महिन्याचे 1500 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार? तर आपण सांगतच आहोत की येणारा नारळी पौर्णिमेचा म्हणजेच रक्षाबंधनाचा सण आहे साधारणतः 8-9 तारखेला म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आहे. म्हणजेच या सणापूर्वी लाडक्या बहिणींना त्यांचे ओवाळणे मिळणार एवढं कन्फर्म आहे. आणि हा जो GR आहे तो अपेक्षित 28 ते 29 जुलै या दरम्यान पोर्टलवरती येईल. मंत्री आदित्य तटकरे साधारणतः ऑगस्टच्याच पहिल्या आठवड्यामध्ये घोषणा करतील आणि त्यानंतर साधारणतः पहिल्या 3 ते पहिल्याच आठवड्यामध्ये 3 तारखेपासून साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये DBT पोर्टलद्वारे हे पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतात. कारण का लक्षात द्या की रक्षाबंधनाच्या पूर्वी ओवाळणी शासनामार्फत दिली जाण्याची शक्यता आहे आणि मागील हप्ते देखील रेग्युलर येत आहेत. अशा लाडक्या बहिणींना पुढील हप्ते येणारच आहेत. आणि जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या. ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना मात्र हा हप्ता येणार नाही आहे. जर तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला हप्ता आला नसेल तर प्रतीक्षा करायची आहे. तुमचा हप्ता येण्याची चान्सेस आहेत. जुलै महिन्याच्या बरोबर तुम्हाला हा हप्ता देखील मिळू शकतो. त्यामुळे प्रतीक्षा करा. जुलै महिन्याचा हप्ता जर आला नाही आहे तर त्यानंतरच तुम्हाला हालचाल सुरू करायची आहे. तर साधारणतः ऑगस्ट महिन्याच्याच पहिल्या आठवड्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 रुपये येतील. त्या संदर्भात घोषणा होईल, GR येईल आणि त्याच्यानंतरच हप्ते वितरण सुरू होईल. कारण का अजून कोणत्याच ठिकाणी हप्ते वितरण सुरू झालेलं नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा. हप्ते वितरण होणार आहे. अधिकृत घोषणा झाल्याशिवाय कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.